लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी बनावट मतदार यादीमध्ये बनावट मतदार समाविष्ट करण्याबाबतचे किमान 1 लाखाच्या वर बनावट मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्याबाबत त्यांनी जो आरोप लावलाय त्या संदर्भामध्ये त्यांनी एक उदाहरण महादेवपुरा विधानसभा बँगलोर सेंट्रल मध्ये कर्नाटक राज्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये त्यांची जशी प्रेस कॉन्फरन्स झाली तात्काळ इलेक्शन कमिशनने त्यांना नोटीस बजावलं की तुम्ही कलम रूल 20 सब रूल 3 बी प्रमाणे एक ऍफिडेव्हिट वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी कथन करून सांगा। आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सब रूल 20 मध्ये ज्या वेळेस विधानसभा मतदारसंघाची जी यादी तयार होते त्याच्या 30 दिवसाच्या आत ज्या हरकती घेणं गरजेचं आहे त्याच्यात नाही घेतलं तर त्या कायद्यातच म्हटलेलं आहे की ते क्लेम रिजेक्ट करण्यात यावं। म्हणून तो जो नोटीस त्यांना सर्व्ह केलेली की ऍफिडेव्हिट वरती तुमचा क्लेम सांगा तर तो अजिबात कुठेही मेंटेनेबल नाही। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातले नेते शरद पवार राज्यसभा सदस्य त्यांनी देखील याच्यावरती भाष्य केलं की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान 2 लोक त्यांच्याकडे आली आणि त्यांनी 160 महाराष्ट्राच्या विधानसभा महाविकास आघाडी जिंकून येईल याबाबत ते त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मतदार याद्यांमध्ये फेरफार करून मदत करू शकतो। हा विषय देखील राहुल गांधींपर्यंत गेला आणि त्यांनी त्या गोष्टीला चकार नकार दिला। त्यावेळेस अनेक लोकांचं हे म्हणणं झालं की राहुल गांधी स्वतः म्हणाले की हा क्रिमिनल ऍक्ट आहे। जर हा क्रिमिनल ऍक्ट आहे, हा फौजदारी गुन्हा आहे, तर याचा तपास कोण करणार? पोलीस करणार। याच्यावरती सगळ्यांनी मीडियासमोर म्हटलं की याचा तपास व्हायला पाहिजे, याची जांच व्हायला पाहिजे। अरे पण गुन्हा दाखल झाल्याशिवाय तपास कसा होईल? त्यामुळे ही सगळी परिस्थिती आपल्या निवडणूक आयोगाला माहीत असताना देखील त्यांनी राहुल गांधींकडेच ऍफिडेव्हिट वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी सादर करा, म्हणजे याला कुठेतरी दिवाणी स्वरूपाची कारवाईच्या कक्षेत ते नेण्याचा प्रयत्न करतायत। राहुल गांधींनी कुठेही म्हटलं नाही की ती मतदार यादी आम्हाला जी पाहिजे ती तुम्ही सुधारित करा। त्यांचं म्हणणं काय, ते क्रिमिनल ऍक्ट आहे, क्रिमिनल ऍक्ट मध्ये पनिशमेंट आहे, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कुठली प्रोसिडिंग चालवतायत की तुम्ही ऍफिडेव्हिट वर द्या, म्हणजे ते सिव्हिल प्रोसिडिंग चालवतायत। म्हणून यांनी स्वतः यांची जी ड्युटी आहे रूल 17 रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल 1960 त्याचा त्यांनी हवाला दिलाय आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं रूल 22 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 त्याच्यामध्ये जो कोणी मतदार यादी करण्यासाठी ज्याला कोणाला प्राधिकृत केलेला जो कोणी अधिकारी असेल त्याच्या पुढे कुणाच्या हरकती येवोत किंवा नाही येवोत त्यांनी सुवा मोटो जर त्याच्या समोर एखादी गोष्ट आली की फेक मतदार आहेत तर त्यांनी त्या यादीचं करेक्शन करणं गरजेचं आहे। परंतु रूल 20 सेक्शन 22 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टला का बदल दिली गेलेली आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे। त्यांचं ते कर्तव्य होतं निवडणूक अधिकाऱ्याचा, जो कोणी त्याला प्राधिकृत केलेला अधिकारी असेल की त्याने एंट्रीजची करेक्शन करणं पाहिजे की फेक वोटर्स मतदार यादीमध्ये येता कामा नये। परंतु याच्यामध्ये फेक वोटर्स वाढलेत आणि त्या फेक वोटर्सच्या आधारावरती निवडणूक ती कोण जिंकलेला आहे तर भारतीय जनता पक्ष, म्हणजे याचा लाभार्थी कोण आहे तर भारतीय जनता पक्ष। म्हणून भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग ह्या दोघांचं कुठे साटेलोटे होते किंवा कसे ह्याबाबतचा तपास अत्यंत गरजेचा आहे। याचबरोबर याआधी आम्ही एक अप्रिहेन्शन मेन्शन केलं होतं। आम्हाला एक भीती होती की अनूप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांचा सुप्रीम कोर्टाचा 2 मार्च 2023चा एक निकाल आहे, त्याच्यामध्ये जोपर्यंत कायदा तयार होत नाही तोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड करत्यावेळी प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि त्याचबरोबर भारताचे मुख्य न्यायमूर्ती ह्या तिघांची कमिटी असेल। परंतु यांनी कायदा तयार करून भारताच्या मुख्य न्यायमूर्तीला बाहेर काढल्यामुळे आम्ही त्याच वेळेस पत्र दिलं होतं भारताच्या सगळ्या न्यायमूर्तींना, हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट आणि आमच्या सगळ्या बार काउन्सिलच्या लोकांना की कृपया करून याच्यावरती
नेमका आवाज उचलणं का गरजेचं आहे? कारण की भारताचं मुख्य न्यायमूर्तीचं प्रतिनिधित्व त्या कमिटीमध्ये असणं म्हणजे आपल्या प्रत्येक विधी अधिकाऱ्याचं त्याच्यात प्रतिनिधित्व आहे असं आमचं मत होतं. परंतु त्यावेळेस ती गोष्ट दखल घेतली नसल्या कारणाने आज ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ज्या लोकशाहीला घातक आहे त्या पाहायला मिळत आहेत. तर याच्यामध्ये ते निवडणूक आयुक्त पब्लिक सर्वंट आहेत, त्यांनी चुकीचे दस्तऐवज, शासकीय दस्तऐवज तयार केल्याचं दिसून येत आहे. त्यांनी शासकीय रेकॉर्ड कुठेतरी सप्रेस केल्याचं दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या बनावटीकरणाचा लाभार्थी कोण आहे? तर एक विशिष्ट भारतीय जनता पक्षाचेच कॅन्डिडेट त्याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणून याच्यामध्ये खरं सत्य जर शोधून काढायचं असेल आणि वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू ही मालमत्ता आहे. मताची देखील एक किंमत असते. त्या मालमत्तेचा जर अपहार मताच्या चोरीतून खोटे दस्तऐवज शासकीय तयार करून जर केलेलं असेल तर त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेचा कलम 198, 199, 167, 255, 256, 323, 324, 335, 337, 336, 340, 339 and 61 clause 2 याच्याप्रमाणे दखलपात्र गुन्हा उघडकीस येतोय. आणि राहुल गांधींनी जी मागणी केलेली आहे की आम्हाला ओसीआर फॉर्मॅटमध्ये डेटा द्या आणि निवडणूक आयुक्त त्यांना देत नाही, तर ज्यावेळेस हा गुन्हा दाखल होईल तपास अधिकारी भारतीय नागरिक सुरक्षेचा कलम 94 प्रमाणे जर त्यांनी निवडणूक आयुक्ताला तपास कामी आम्हाला ओसीआर मध्ये तपास करणं गरजेचं वाटतं कारण की एवढे डॉक्युमेंट आम्ही देखील तपासू शकत नाही, तर निवडणूक आयुक्ताला ते बंधनकारक आहे, त्यांना ते द्यावं लागेल. आणि जर त्यांनी ते दिलं तर या गुन्ह्याची व्यापकता शोधून काढण्यासाठी त्यांना ते द्यावंच लागेल. आणि जर नाही दिलं तर भारतीय नागरिक सुरक्षेचा कलम 96 प्रमाणे ते झडती आणि जप्ती ह्या दोन्ही गोष्टी करण्याचे अधिकार त्यांना आहेत. म्हणून आम्ही बँगलोरच्या कमिशनर आणि कर्नाटकच्या डीजीपी या दोघांना ईमेलद्वारे ह्या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केलेली आहे आणि याचा तात्काळ ते दखल घेऊन सत्य शोधून काढतील आणि भारताच्या नागरिकांसमोर ठेवतील एवढीच आमची त्यांच्याकडे माफक अपेक्षा आहे.